हाय फ्रेंड्स, तर आज आपण इथे बघतोय फणसाचे सांदण ही रेसिपी. तर त्यासाठी मी रसाळ फणस अ, घरी आणलेला होता. तर त्याचे मी इथे गरे काढून घेतलेत. त्यानंतर ते गरे मी इथे साफ करून घेऊन त्याच्या आटला वेगळ्या केल्यात आणि गरे वेगळे केलेत. त्यानंतर हे गरे मी मिक्सरला लावून इथे मी रस काढून घेते, बघू शकता तुम्ही. त्यानंतर इथे मी इडली रवा भाजायला घेतला आणि भाजलेले शेंगदाणे घेतले आणि थोडासा गूळ मी इथे किसून घेतला आहे, जसं आपल्याला गोड हवं असेल त्या प्रमाणात. त्यानंतर जो इडली रवा मी भाजला होता तो ह्या मिश्रणामध्ये टाकला आणि त्यानंतर 4-5 तासासाठी हे मिश्रण मी झाकून तसंच ठेवलं. त्यानंतर इडली पात्र मी गॅसवर ठेवलं आहे आणि पाणी उकळत ठेवलं. त्यानंतर इडलीच्या भांड्याला मी इथे तेल लावून घेतलं आहे आणि हे मिश्रण मी त्यामध्ये ठेवून घेते. तर बघू शकता, अशा प्रकारे आपण इथे इडलीच्या भांड्यात हे सांधण लावत आहोत. तर आमच्या इकडे याला फणसाचं सांधण म्हणतात, पण तुम्ही याला फणसाची इडली असं सुद्धा म्हणू शकता. तर अशा प्रकारे मी इथे इडली पात्रात फणसाची इडली लावून घेत आहे आणि त्यानंतर मी 15 ते 20 मिनटं फुल आचेवर त्याला वाफ काढून घेतली, बघू शकता. आणि अशा प्रकारे आपलं फणसाचे सांधण तयार.